नमस्ते, जय हिंद, वंदे मातरम. फौजी वाईफ मधुरा या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, जेव्हा देशावर संकट येतं तेव्हा आपला फौजी सीमेवर छातीचा कोट करून उभा राहतो. आपण फौजीच्या शौर्याच्या गोष्टी ऐकतो, त्याच्या पराक्रमाला सेल्यूट करतो. पण तुम्हाला माहीत आहे का, सीमेवर शत्रूच्या गोळ्या झेलणाऱ्या त्या फौजीपेक्षाही जास्त ताकद एका घरात राहणाऱ्या फौजांच्या म्हणजेच फौजीच्या पत्नीच्या काळजात असते. आज आपण बोलणार आहोत एका फौजी पत्नीच्या आयुष्याबद्दल, जे जगाला कधी दिसतच नाही. त्याआधी मी तुम्हाला मी फौजीची फौजन ही एक सुंदर कविता ऐकवणार आहे. मेहंदीचा रंग अजूनही हातावर अन डोळ्यात साठलेलं त्याचं हसू असतं. 2 महिन्याच्या सुट्टीनंतर पुन्हा वर्षभराचं रडणं नशिबात असतं. हो, मी एका फौजीची फौजन आहे. तो सरहद्दीवर बर्फात उभा राहून देशाचे रक्षण करत असतो. मी इथे घरात एकटी राहून त्याच्या आठवणीचा संसार सजवत असते. मोबाईलच्या एका छोट्या रिंगवर माझं काळीज धपाधप उडत असतं. मी ठीक आहे हे 2 शब्द ऐकायला मन दिवस-रात्र देवाकडे साकडं घालत असतं. सण उत्सव येतात आणि जातात. माझं घर मात्र शांतच असतं. त्याच्या वर्दीचा तो एक कडक रुबाब माझ्या कपाळावरचं सर्वात मोठं लेणं असतं. होय, कठीण आहे आयुष्य माझं, पण मनात एक वेगळाच अभिमान असतो. कारण या भारतमातेच्या रक्षकाचा फक्त माझ्याच गळ्यात स्वाभिमान असतो. फौजी पत्नीचा त्याग ही अर्थपूर्ण अशी कविता मी तुम्हाला ऐकवते. प्लीज स्किप न करता कविता ऐका. कपाळावरचे कुंकू तिचे सीमेवरती लढत असते. घरातली ती एकटी माऊली काळजाचा तुकडा जपत असते. दसरा असो वा दिवाळी तिचा सण तर उंबरठ्यावरच थांबतो. पतीच्या सुरक्षतेचा विचार तिच्या डोळ्यातून रोज सांडतो. फोनची एक रिंग वाजताच तिचे काळीज धपाधपते. सगळं ठीक आहे ना या विचारानेच ती थरथरते. घरातल्या सगळ्या अडचणी ती हसून पोटात लपवते. मी खंबीर आहे इथे म्हणून पतीचे मनोधैर्य वाढवते. मुलांचा तो पहिला शब्द आणि पप्पाची ती वाट पाहणे एकटीनेच सोसायचे असते. संसाराचे सगळे गाणे, ना कसली तक्रार असते ना असते कोणतीही आस. देशसेवेच्या यज्ञात तिचा जळत असतो प्रत्येक श्वास. वर्दीचा त्या अभिमान मोठा, पण मनात सुखाची होडी असते. सैनिक लढतो सीमेवर, पण पत्नी घरात प्रत्येक क्षणाला लढते. सलामी त्या शौर्याला जे सीमेवर प्राणांची बाजी लावते आणि कडक सेल्यूट त्या माऊलीला जी हसून पतीला देशासाठी पाठवते. लग्न झाल्यावर प्रत्येक मुलीची अनेक स्वप्ने असतात. तिला नवऱ्यासोबत फिरायचं असतं, बोलायचं असतं. पण फौजीच्या पत्नीच्या नशिबात फक्त 2 महिन्याची सुट्टी असते. लग्नाचे मेहंदीचे रंग अजून हातावरून उडालेलेही नसतात. तोच नवऱ्याच्या परतीचा फोन येतो. स्टेशनवर जेव्हा ती त्याला निरोप देते तेव्हा ती रडत नाही. कारण तिला माहीत असतं, जर तिच्या डोळ्यात पाणी आलं तर सीमेवर जाणाऱ्या तिच्या नवऱ्याचं मन कमजोर होईल. ती ओठावर हसू ठेवून आपल्या सुहागाला देशासाठी रवाना करते. फौजी जेव्हा सियाचीन किंवा कारगिलसारख्या दुर्गम भागात असतो, तिथे नेटवर्क नसतं. सामान्य जोडपे तासनतास फोनवर बोलतात. पण फौजी पत्नी दिवसातून फक्त 1-2 मिनिटाच्या कॉलसाठी पूर्ण दिवस मोबाईल हातात धरून बसते. मी ठीक आहे, काळजी करू नको एवढे 2 शब्द ऐकले की तिचा जीवात जीव येतो. पण जेव्हा टीव्हीवर बातमी येते की बॉर्डरवर गोळीबार झाला किंवा हिमस्खलन झाले, तेव्हा त्या रात्री या फौजी पत्नीच्या डोळ्याला डोळा लागत नाही. प्रत्येक सेकंद ती देवाकडे फक्त आपल्या नवऱ्याच्या सुरक्षिततेची भीक मागत असते. घरात सण असो, मुलाचा वाढदिवस असो वा कोणी आजारी असो, ती एकटीच सगळं सांभाळते. मुलं विचारतात, पप्पा कधी येणार? तेव्हा ती अश्रू लपवून सांगते, पप्पा भारतमातेचं रक्षण करायला गेलेत, लवकरच येतील. ती स्वतःसाठी कधी जगतच नाही. तिचं संपूर्ण आयुष्य हे सासू-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या सुट्टीची वाट पाहण्यात निघून जातं.
तर मित्रांनो, सीमेवर लढणारा सैनिक जितका मोठा वीर असतो, तितकीच वीर त्याची पत्नी असते. स्वतःचं कुंकू देशासाठी पणाला लावून जगणाऱ्या या प्रत्येक फौजनला आपल्या संपूर्ण चॅनलतर्फे मानाचा मुजरा. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनाला भिडला असेल, तर देशाच्या या खऱ्या वीरांगनासाठी व्हिडिओला शेअर नक्की करा. जय हिंद, वंदे मातरम. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.